ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून दुसरी आत्महत्या झाली आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यानंतर ओबीसी समाज आता आक्रमक झालाय। अशातच आता ओबीसी बांधवांकडून टोकाचं पाऊल उचलत ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडच्या पिंपळनेर येथील गोरक्ष देवडकर यांनी टोकाचं पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आहे। त्यांची मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती। या संदर्भात अधिकची माहिती देतात आपले प्रतिनिधी योगेश काशीत। योगेश, काय सांगाल? ही गेल्या 4 दिवसातली दुसरी आत्महत्या। नक्कीच आपण बघू शकतो की मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतर ओबीसी समाज देखील आक्रमक होत रस्त्यावर उतरताना पाहायला मिळतोय। एकंदरीत पाहायला गेलं तर लातूर येथील आत्महत्येनंतर आता बीडमध्ये देखील एका शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केलेली आहे। गळफास घेऊन आत्महत्या आहे। बीडच्या पिंपळनेर येथील नाथापूर गाव आहे आणि नाथापूर गावामध्ये आत्महत्या आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर ती आत्महत्या कशामुळे केली तर आमचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे या नैराश्यातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। या व्यक्तीने आत्महत्या केली की गोरक्ष देवडकर यांच्या मुलीने सांगितलेलं आहे की मी पोलीस भरतीची तयारी करत होते, पैसे भरण्यासाठी नव्हते आणि त्याचबरोबर आत्महत्या करण्याचं पाठीमागचं कारण म्हणजे आता आमचं आरक्षण चाललेलं अशी नैराश्य त्यांच्या मनामध्ये होती आणि ते गेल्या 2-3 दिवसामध्ये तणावामध्ये देखील होते अशी माहिती देखील त्यांच्या मुलीने दिलेली आहे। आणि ही बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये 4थी आत्महत्या आहे। नक्कीच धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेट्ससाठी। पण पाहू शकतोय ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ही आता आत्महत्या झाली आहे। बीड मधली घटना आहे। समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण भेटले तेव्हापासून माझे पप्पा त्याच टेन्शन मध्ये होते सतत, कारण त्यांना असं वाटायचं की मी नोकरीला लागावं, त्यासाठी ते मजुरी करून मला पैसा पुरवायचे। जेव्हापासून त्यांना हे कळलं तेव्हापासून ते सारखं टेन्शन मध्ये असायचे आणि 8 दिवसापूर्वी त्यांना बोलून पण दाखवलं होतं की आता तुझ्या नोकरीचं कसं होईल। आधीच ओबीसी मध्ये खूप कॉम्पिटिशन आहे, आता मराठा समाज पण त्यात आल्याच्या नंतर तुझं नोकरीला लागणं हे शक्यच नाही। मला वाटतं या टेन्शनमुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचलले। आत्महत्यापूर्वी काही बाबांचं काही इमोशनल बोलणं झालं होतं, काही दुःख व्यक्त केलं होतं त्यांनी? हेच बोलत होते की आता तुझं कसं होईल। त्यांना फक्त एवढंच वाटायचं की मी नोकरीला लागावं, कारण मी यावेळेस 2-3 वेळेस ट्राय केला, त्यावेळेस नाही झालं माझं काही। आता काय तुला आवाज राहील, काय संदेश राहील इतर? एवढंच म्हणायचं की आत्महत्यावर पर्याय नाहीये, त्यामुळे इतर बांधवाला पण माझी विनंती की त्यांनी हे पाऊल कधीच नाही उचलायला पाहिजे। कमीत कमी त्यांच्या मुलीचा तरी विचार करावा, मुलांचा। जशी मी उघडी पडले ना तशी इतर मुली बाबतीत तसं व्हायला नाही पाहिजे, मला एवढंच म्हणायचं सरकारला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।